गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतो आहे कार्बोक्झिलिक ॲसिड्स. आणि कार्बोक्झिलिक ॲसिड्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतो आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. केमिकल रिएक्शन्समध्ये आपण फर्स्ट केमिकल रिएक्शन कंप्लीट केले ॲसिडिटी. ॲसिडिटीनंतर सेकंड रिएक्शन आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. आता आपण काय करतो आहे कार्बोक्झिलिक ॲसिडच्या अशा रिएक्शन्स पाहतो आहे की ज्या रिएक्शन्समध्ये कोणता बॉन्ड ब्रेक होतो आहे O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होते. कार्बोक्झिलिक ॲसिड आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो कार्बोक्झिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH. दिस इज कार्बोक्झिलिक ॲसिड. आपल्याला काय करायचं आहे ह्या पॉईंटमध्ये कोणते रिएक्शन्स पाहिजेत की ज्या रिएक्शन्समध्ये O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो अशा रिएक्शन्स आपल्याला पाहिजे आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये दोन रिएक्शन्स पाहिजेत. किती रिएक्शन्स पाहिजेत आपल्याला? दोन रिएक्शन्स पाहिजेत. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्डमध्ये आपण दोन रिएक्शन्स पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट इज रिएक्शन विथ मेटल्स. आपण फर्स्ट काय करतोय कार्बोक्झिलिक ॲसिडची रिएक्शन मेटल्स सोबत करतोय. मेटल्स म्हणजे कोणते? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल जे फर्स्ट ग्रुपमध्ये आणि सेकंड ग्रुपमध्ये आहेत. मेटल्स फॉर एक्झाम्पल सोडियम पोटॅशियम. रिएक्शन विथ मेटल्स. आपण काय करूया कार्बोक्झिलिक ॲसिडचं एक आपण एक्झाम्पल घेऊया. कार्बोक्झिलिक ॲसिडचं फर्स्ट आपण एक्झाम्पल घ्या. ॲसिटिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटिक ॲसिड. याचं IUPAC नेम काय सांगा? याचं IUPAC नेम आहे इथेनॉइक ॲसिड. याची रिएक्शन आपण करतोय मेटलसोबत. फॉर एक्झाम्पल सोडियम मेटल. काय होईल रिएक्शन? ॲसिड प्लस मेटल. आपण हे 9th स्टँडर्डमध्ये पण पाहिलेलं आहे किंवा 10thमध्ये पण आपण हे पाहिलं होतं. जेव्हा आपण ॲसिडची रिएक्शन एखाद्या मेटलसोबत करतो त्यावेळेस एक गॅस काय होतो? इव्हॉल्व होतो. एक गॅस काय होतो? लिबरेट होतो. कोणता गॅस लिबरेट होतो? तर नेहमी हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या ॲसिडची रिएक्शन मेटलसोबत करता तेव्हा H2 गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. याच्यामध्ये पण तेच होते H2 गॅस लिबरेट होतो. आता H2 गॅस कसा लिबरेट होणार पहा. आपल्याला माहिती आहे कोणता बॉन्ड इथं ब्रेक होतोय O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होते. नीट लक्षात O आणि H याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होतोय. मग हा H काय होणार? सेपरेट होणार. पण इथं एकच H आहे. आपण रिएक्शन बॅलन्ससाठी काय करतोय किंवा तुम्ही असं जर लिहिलं तरी चालेल. जर तुम्ही एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर हाफ H2 असं लिहावं लागेल. ओके. तर आपण काय करूया थोडंसं सिम्पल लिहूया. इथे काय करूया आपण 2 लिहूया. 2 CH3C डबल बॉन्ड OH. म्हणजे सांगा किती हायड्रोजन रिलीज होतील? तर 2 हायड्रोजन रिलीज होतील. त्यासाठी आपल्याला इथे पण काय करूया आपण 2 सोडियम घेऊया. सांगा रिएक्शन काय होणार होतं इथे? ट्वाईस CH3 पुढे C डबल बॉन्ड O. ओके. O आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला आहे. इथे आपण किती घेतलेत ॲसिटिक ॲसिड? 2 घेतलेत. म्हणजे इथून 2H बाहेर पडणार. म्हणजेच काय तयार होईल सांगा? H2 तयार होईल. दिस इज H2 गॅस. आता इथले जे 2 सोडियम आहेत हे 2 सोडियम ह्या ओला अटॅच करा. काय तयार होईल? CH3C डबल बॉन्ड ONA तयार होईल. O मायनस आहे Na प्लस आहे अँड दिस इज कॉल्ड Na म्हणजे सोडियम. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कोणतं आहे? ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट. कोणतं कंपाऊंड तयार झाला? सोडियम ॲसिटेट. एकदम इझी आहे. When acetic acid reacts with sodium metal, it gives sodium acetate with liberation of H2 गॅस. समजलं? कोणता बॉन्ड ब्रेक झाला आहे? तर O आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड. तुम्ही कोणताही ॲसिड घेऊ शकता. कोणताही ॲसिड, एनी ॲसिड. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया. आता आपण काय करूया सोडियमच्या ऐवजी पोटॅशियम मेटल घेऊया. रिएक्शन काय होईल? सेम रिएक्शन आहे फक्त सोडियमच्या ठिकाणी पोटॅशियम लिहायचं आहे. 2 CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटिक ॲसिड प्लस 2K पोटॅशियम मेटल. काय तयार होईल? दिस इज ॲसिटिक ॲसिड. दिस इज इथेनॉइक ॲसिड. ओके. कोणता बॉन्ड ब्रेक होईल? O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि काय तयार होईल? 2 CH3C डबल बॉन्ड OK. O मायनस K प्लस H2 गॅस लिबरेट होईल. याचं नाव काय आहे मग? एकदम इझी आहे. K म्हणजे काय? पोटॅशियम. राहिलेलं स्ट्रक्चर कोणतं आहे? ॲसिटेट. पोटॅशियम ॲसिटेट. समजलं सर्वांना? When acetic acid reacts with potassium metal, it gives potassium acetate with liberation of H2 गॅस. एकदम इझी आहे. फक्त O आणि H मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल थर्ड
आता इथं मी काय करतो तुम्हाला डायरेक्ट इथं लिहितो आहे. दिस इज COH. ओके, दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि JEE मेन्स एक्झाममध्ये याच्यावरती फक्त काय दिला जातो, सोडियम दिला जातो. इथे कोणता प्रोडक्ट तयार होईल, एकच सोडियम दिलं आहे आणि एकच बेन्झोइक ॲसिड दिलं आहे. बेन्झोइक ॲसिड रिएक्ट्स विथ सोडियम मेटल. काय तयार होईल पहा, हा H रिमूव्ह करा, त्या ठिकाणी हा सोडियम अटॅच करा, म्हणजे कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल पहा, बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होईल, C डबल बॉन्ड O. ह्या ओला काय अटॅच करता, Na, O मायनस Na+, and this is called sodium benzoate. दिस इज कॉल्ड सोडियम बेन्झेट. तर अशा टाईपचे रिएक्शन तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि JEE मेन्स एक्झाममध्ये विचारू शकतात. ॲसिड कोणताही देऊ द्या आणि कोणताही मेटल देऊ द्या, फक्त काय करायचं आहे, हा H रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी मेटल अटॅच करायचं आहे. दिस इज सोडियम बेन्झोएट. आलं लक्षात, नोट करा हे. पहा सेकंड रिएक्शन आहे रिएक्शन विथ अल्कली. रिएक्शन विथ अल्कली, फॉर एक्झाम्पल NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, NaHCO3 बेकिंग सोडा, Na2CO3 वॉशिंग सोडा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. ओके, तर हे सर्व काय अल्कली आहेत, बेस आहेत ते. ओके, आपल्याला काय करायचं आहे, ॲसिडची रिएक्शन ह्या बेससोबत करायचे आहे. ॲसिडमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटिक ॲसिड. दिस इज इथेनॉइक ॲसिड प्लस फर्स्ट आपण रिएक्शन करूया NaOH सोबत. NaOH गिव्ज काय तयार होईल, एकदम इझी रिएक्शन्स आहेत पहा. हा काय आहे, ॲसिड आहे आणि हा काय आहे, बेस आहे. ॲसिड प्लस बेस कोणती रिएक्शन असते, न्यूट्रलायझेशन रिएक्शन असते. आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शनमध्ये नेहमी कोणते कंपाऊंड तयार होतात, सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही वॉटर रिमूव्ह करा, म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिक काय मिळेल, सॉल्ट मिळेल. याच्यामध्ये आपण काय करूया, हा H घेऊया, कारण कोणतं बॉन्ड ब्रेक होतो आहे, O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होतो आहे, म्हणजे हा H आणि हा OH काय तयार होईल, H2 तयार होईल. HOH काय तयार झाला, H2 तयार झाला. शिल्लक राहिलं सांगायचं, इथे शिल्लक राहिलं CH3C डबल बॉन्ड O, हा O आणि हा ओला काय अटॅच करायचा, इथला Na अटॅच करायचा, Na. इथे O मायनस आहे Na+. दिस इज सॉल्ट. पहा कोणता सॉल्ट आहे, हा सोडियम ॲसिटेट. दिस इज कॉल्ड सोडियम ॲसिटेट. कोणती रिएक्शन आहे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे, ॲसिड प्लस बेस कोणती रिएक्शन असते, न्यूट्रलायझेशन. आणि न्यूट्रलायझेशनमध्ये नेहमी कोणते कंपाऊंड तयार होतात, सॉल्ट आणि वॉटर तयार होतो. समजले सर्वांना. व्हेन ॲसिटिक ॲसिड रिएक्ट्स विथ NaOH इट गिव्स सोडियम ॲसिटेट. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड, ह्या सर्व रिएक्शन्स कोणते आहेत, सेम रिएक्शन्स आहेत, हे सर्व बेस आहेत. KOH, इथे आपण काय करूया, KOH घेऊया. CH3C डबल बॉन्ड OH प्लस KOH. आता नीट लक्षात, मी तर ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल घेतलं आहे. इथे तुम्ही प्रोपिओनिक ॲसिड पण घेऊ शकताय, ब्युटॅनॉइक ॲसिड पण घेऊ शकताय, कोणताही ॲसिड तुम्ही घेऊ शकताय. फक्त लक्ष ठेवा की काय तयार होतं, नेहमी सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. काय तयार होणं इथे, हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला, हा H आणि हा OH H2 रिमूव्ह झाला, H2O प्लस शिल्लक करायला सांगायचं CH3 पुढे C डबल बॉन्ड O मायनस K+, अँड दिस इज कॉल्ड पोटॅशियम ॲसिटेट. दिस इज कॉल्ड पोटॅशियम ॲसिटेट. एकदम इझी रिएक्शन आहे. व्हेन ॲसिटिक ॲसिड रिएक्ट्स विथ KOH इट गेट्स पोटॅशियम ॲसिटेट. ही सुद्धा न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. ह्या सर्व रिएक्शन्स कोणत्या आहेत, न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स आहेत. ओके, त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण थर्ड पाहूया. एक्झाम्पल थर्ड, ॲसिटिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OH प्लस सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट आता म्हणत नाहीत, आता काय म्हणतात, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात, NaHCO3. काय तर सेम इथे रिमूव्ह करणार पहा, हा H आणि ह्यातला एक ऑक्सिजन. नीट लक्षात ठेवा, HO ह्या CO3मध्ये 3 ऑक्सिजन आहेत ना, मग हा एक H आणि हा एक ऑक्सिजन काय तयार होईल सांगा, H2O तयार होईल. प्लस इथे शिल्लक करायला आता CO2 शिल्लक राहिला, हा CO2 गॅस रिमूव्ह करा, CO2 गॅस रिमूव्ह केला. शिल्लक करायला इथं फक्त सोडियम, हा सोडियम ह्या ओला अटॅच करा, म्हणजे काय तयार झालं इथे CH3C डबल बॉन्ड O मायनस Na+. काय नाव याचं, सेम सोडियम ॲसिटेट. दिस इज कॉल्ड
सोडियम ॲसिटेट. दिस इज सोडियम ॲसिटेट. एकदम इझी आहे ना. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल, ॲसिटिक ॲसिड CH3 डबल बॉन्ड OOH. ॲसिटिक ॲसिड रिएक्ट्स विथ Na2CO3. Na2CO3. आता नीट लक्षात ठेवा, Na2CO3 मध्ये सोडियम किती आहेत सांगा. Na2 आहे ना, म्हणजे सोडियम 2 आहेत. तर आपल्याला रिएक्शन बॅलन्ससाठी काय करावं लागेल, हे 2 घ्यावे लागतील. 2 ॲसिटिक ॲसिड. ओके, 2 ॲसिटिक ॲसिड प्लस Na2CO3 काय तयार होणं सांगा. बॉन्ड कोणता ब्रेक होणार आहे, O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे. म्हणजे किती हायड्रोजन बाहेर पडतील सांगा. हे 2 घेतलेत आपण, म्हणजे 2 H बाहेर पडतील. यातले 2 हायड्रोजन आणि ह्या CO3 मधला 1 ऑक्सिजन घ्या. काय तयार होईल, H2O तयार होईल. प्लस इथे शिल्लक राहिला, आता CO2 शिल्लक राहिला, हा CO2 प्लस आता बघा इथे शिल्लक राहिले ट्वाईस CH3C डबल बॉन्ड O शिल्लक राहिलं. आणि इथे काय शिल्लक राहिले, 2 सोडियम. 2 सोडियम ह्या 2 ॲनायनला अटॅच करा, O मायनस Na+, अँड दिस इज कॉल्ड सोडियम ॲसिटेट. दिस इज कॉल्ड सोडियम ॲसिटेट. एकदम इझी आहे. ॲसिटिक ॲसिड रिएक्ट्स विथ Na2CO3 टू गिव्ह सोडियम ॲसिटेट. इथे प्रत्येक रिएक्शनमध्ये काय तयार झालेलं आहे, सॉल्ट तयार झालेलं आहे. लक्षात, म्हणजे तुम्ही कोणत्याही कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन जर अल्कलीसोबत केली तर काय तयार होतो, मेन कंपाऊंड सॉल्ट तयार होतो. समजलं सर्वांना, नोट करा हे. थर्ड रिएक्शन आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या आता आपण अशा रिएक्शन्स पाहतोय की ज्या रिएक्शनमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडमधला कोणता बॉन्ड ब्रेक होतोय, C आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होतोय. कार्बोक्सिलिक ॲसिड आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, RC डबल बॉन्ड OOH. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. आता आपण काय करतोय, अशा रिएक्शन्स पाहतोय की जे रिएक्शनमध्ये C आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे हा C आणि हा OH याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. अशा रिएक्शन्स आपण याच्यामध्ये पाहतोय. तर अशा किती रिएक्शन्स याच्यामध्ये आपण पाहतोय, तर 4 रिएक्शन्स आहेत. तर त्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन पाहतोय, रिएक्शन विथ अल्कोहोल. रिएक्शन विथ अल्कोहोल. दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज एस्टरिफिकेशन रिएक्शन. ओके, रिएक्शन विथ अल्कोहोल दॅट इज एस्टरिफिकेशन रिएक्शन. कार्बोक्सिलिक ॲसिड जनरली आपण कार्बोक्सिलिक ॲसिड रिप्रेझेंट कसं करतो, RC डबल बॉन्ड OOH. ओके, प्लस रिएक्शन कशासोबत करायचं आहे, अल्कोहोलसोबत करायचं आहे. अल्कोहोल आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, ROH. ओके, ROH. दिस इज अल्कोहोल. नीट लक्षात, हा काय आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि हा काय आहे, अल्कोहोल. ओके, इथे दोन्ही ठिकाणी R आहे, त्यासाठी आपण काय करूया, एका ठिकाणी R' करूया. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ओके, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ऑलरेडी आपण ही रिएक्शन कुठे पाहिली होती, तर अल्कोहोल्समध्ये आपण ही रिएक्शन ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला काय करायचं, याच्यामधून फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह करायचा हे पण आपण डिटेलमध्ये सांगितलं होतं की कार्बोक्सिलिक ॲसिडमधला नेहमी काय घ्यायचा, OH ग्रुप घ्यायचा आणि अल्कोहोलमधला हा नेहमी H घ्यायचा. हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, एकदम इझी आहे. हा H आणि हा OH, कार्बोक्सिलिक ॲसिडचा OH घ्यायचा आहे आणि अल्कोहोलचा H घ्यायचा आहे. याचा OH आणि याचा H असं करायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, अल्कोहोलचा OH आणि हा H, याचा H म्हणजे हा H आणि हा OH असा H2 रिमूव्ह करायचा नाही आहे. समजलं सर्वांना. तर कार्बोक्सिलिक ॲसिडचा नेहमी OH ग्रुप घ्यायचा आणि अल्कोहोलचा नेहमी काय घ्यायचा, H घ्यायचा. ओके, काय रिमूव्ह झाला, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, HOH H2 रिमूव्ह झाला. आपल्याकडे कोणता कंपाऊंड शिल्लक राहिला, एक कंपाऊंड तयार झालं आहे. कोणता कंपाऊंड आहे, RC डबल बॉन्ड O. पुढे काय अटॅच होणार, ह्या Cला OR' अटॅच होणार. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल RC डबल बॉन्ड OR'. कोणता कंपाऊंड हा, दिस इज कॉल्ड एस्टर. दिस इज कॉल्ड एस्टर अँड देअरफॉर दिस रिएक्शन इज नोन ॲज एस्टरिफिकेशन रिएक्शन. एस्टरिफिकेशन रिएक्शन काय आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड रिएक्ट्स विथ अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू गिव्ह करस्पॉन्डिंग एस्टर अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज एस्टरिफिकेशन रिएक्शन. ओके, त्यानंतर आता आपण इथं एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स, कार्बोक्सिलिक ॲसिड
कोणतंही तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड CH3C डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड किंवा याचं IUPAC नेम काय, इथॅनॉइक ॲसिड. ओके, त्यानंतर अल्कोहोलसोबत रिएक्शन करायचं आहे, एनी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल HOCH3. दिस इज मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोलचं IUPAC नेम काय सांगा, मिथेनॉल. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. सांग कोणता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार, इथेनॉइक ॲसिडमधला OH आणि अल्कोहोलमधला H. ओके, ॲसिडमधला OH, अल्कोहोलमधला H. हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार H2O प्लस. सांग शिल्लक करायला इथं CH3C डबल बॉन्ड O, हा O CH3. ओके, CH3C डबल बॉन्ड O CH3. ह्या इस्टरचं नाव काय सांगता येईल, फर्स्ट कॉमन नेम लिहा. ऑक्सिजनला ऑक्सिजन इस्टरचं कोणत्याही इस्टरचं कॉमन नेम लिहिताना फर्स्ट काय करतात, ऑक्सिजनला जो अल्काइल ग्रुप आटायचे त्याचं नाव लिहितात. कोणता ग्रुप आटायचे इथं CH3 म्हणजे मिथाइल, आणि राहिलेलं स्ट्रक्चर कोणतं आहे CH3C डबल बॉन्ड OO. दिस इज कॉल्ड ॲसिटेट, मिथाइल ॲसिटेट. मिथाइल ॲसिटेटचं ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम लिहा. IUPAC नेम लिहिताना काय करतात, सेम ऑक्सिजनला जो अल्काइल ग्रुप आटायचे आहे त्याचं नाव फर्स्ट लिहितात मिथाइल. त्यानंतर काय करतात, आता ह्या साईडला पाहता, ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत, म्हणजे ह्या साईडला ऑक्सिजनच्या ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत, 2 आहेत. 2 असते तर काय लिहितो आपण, वर्ड रूट ETH लिहितो. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड, एने लिहितो. आणि हा इस्टर आहे, इस्टर असेल तर आपण काय करतो, लास्ट हे E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो OATE. हे झालेचं IUPAC नेम मिथाइल इथॅनोइड. समजलं सर्वांना. इथॅनॉइक ॲसिड रिएक्ट्स विथ मिथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू गिव्स मिथाइल ॲसिटेट, मिथाइल इथॅनोइड. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड बेन्झोइक ॲसिड. एक्झाम्पल सेकंड बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडचं स्ट्रक्चर काय, बेन्झिनला काय अटॅच करतो आपण, बेन्झिनला काय अटॅच करतो आपण C डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. ओके, दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. प्लस रिएक्शन आपण करायचे आहे अल्कोहोलसोबत, एनी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल मी इथे घेत होता इथाइल अल्कोहोल. सांग इथाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय, C2H5OH आहे. दिस इज कॉल्ड इथाइल अल्कोहोल. याचं IUPAC नेम काय सांगा, इथेनॉल. IUPAC नेम काय, इथेनॉल. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 गिव्ज. काय तर होईल, ॲसिडचा OH घ्यायचा आणि अल्कोहोलचा नेहमी H घ्यायचा आहे. हाच वॉटर मॉलिक्यूल नेहमी रिमूव्ह करायचा. सांग शिल्लक करायला फर्स्ट आपण इथे वॉटर मॉलिक्यूल लिहा H2O. शिल्लक करायला पहा बेन्झिन रिंग आणि बेन्झिनला काय अटॅच करायचा C डबल बॉन्ड O आणि पुढे काय अटॅच होणार CH2H5 ग्रुप. हा आपल्याला कंपाऊंड मिळेल, हा आपल्याला इस्टर मिळेल. इथे ओला काय अटॅच आहे C2H5 अटॅच आहे, म्हणजे याचं आपल्याला नाव काय सांगता येईल इथाइल. आणि बेन्झिनला C डबल बॉन्ड OO अटॅच आहे, याचं नाव काय बेन्झोएट. कोणता इस्टर तयार झाला, इथाइल बेन्झोएट. एकदम इझी आहे. बेन्झोइक ॲसिड ऑन रिएक्शन विथ इथेनॉल. बेन्झोइक ॲसिड रिएक्ट्स विथ इथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू गिव्स इथाइल बेन्झोएट. लक्ष झालं सर्वांच्या. हे नोट करा, आपण एक पॉईंट लिहिणार आहेत अजून, नोट करा हे. झालं सर्वांचं लिहून. याच्यामध्ये आपण एक नोट लिहितोय, मेकॅनिझम ऑफ एस्टरिफिकेशन. नीट लक्ष द्या. आपला जो न्यू पॉईंट आहे तो न्यू पॉईंट कोणता आहे, मेकॅनिझम ऑफ एस्टरिफिकेशन. ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम, आणि ह्या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. कुठे लिहिलेलं आहे तर अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स याच्यामध्ये जो आपण फर्स्ट पार्ट पाहिला होता कोणता, अल्कोहोल, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अल्कोहोल्समध्ये नीट लक्ष द्या, अल्कोहोल्स याच्यामध्ये आहे ते तुम्ही पाहायचं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. अल्कोहोल्समध्ये लेक्चर नंबर 8 आहे पहा. अल्कोहोल्समध्ये लेक्चर नंबर 8 तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि प्लेलिस्टमध्ये अल्कोहोल, फेनॉल्स अँड इथर्समध्ये जावा तुम्ही. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट अल्कोहोल्स लेक्चर नंबर 8 कोणता आहे, एस्टरिफिकेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला याचं मेकॅनिझम इन डिटेल दिलेलं आहे. समजलं सर्वांना. मेकॅनिझम कुठं आहे,
अल्कोहोल्समध्ये लेक्चर नंबर 8मध्ये तेच मेकॅनिझम इथे आपल्याला रिपीट करता आहे. तेच मेकॅनिझम तुम्ही इथं लिहू शकता. समजलं सर्वांना? नोट करा हे. पहा याच्यामध्ये सेकंड रिएक्शन आहे रिएक्शन विथ PCl3 PCl5 SOCl2. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन PCl3 सोबत करायचे आहे PCl5 SOCl2. PCl3 म्हणजे कोणता कंपाऊंड आहे? हा फॉस्फरस ट्रायक्लोराइड. PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. SOCl2 म्हणजे सल्फोनिल क्लोराइड किंवा आपण याला म्हणतो थायोनिल क्लोराइड. आणि जशी आपण अल्कोहोलची रिएक्शन ह्या तिन्ही सोबत केले अगदी सेम त्या टाईप कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन याच्यासोबत आपल्याला करायचे आहे. एकदम इझी आहे. पहा फर्स्ट आपण जनरल रिएक्शन लिहितोय ह्या तिन्हींच्याही. कार्बोक्सिलिक ॲसिड आपण जनरली कसं लिहितो? RC डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन फर्स्ट आपण करूया PCl3 सोबत फॉस्फरस ट्रायक्लोराइड. पहा कोणता कंपाऊंड तयार होईल? एकदम इझी आहे. आता इथे पहा Cl किती आहेत सांगा? 3 आहेत. बॉन्ड कोणता ब्रेक होतोय? C आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होतोय. म्हणजे काय होणार? हा OH रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी हा Cl अटॅच होणार. म्हणजे ह्या C ला अटॅच काय होणार? हा Cl अटॅच होणार. इथे काय सर्वांच्या लक्षात? OH जाणार आणि त्या ठिकाणी Cl अटॅच होणार. आणि सेम रिएक्शन आपण अल्कोहोलमध्ये पाहिली होती. इथे Cl किती सांगा? 3 आहेत. आठवते का? पहा आपण अल्कोहोलचे मॉलिक्यूल किती घेतले होते? 3 घेतले होते. आठवते ना? सेम त्या टाईप कार्बोक्सिलिक ॲसिडच्या मॉलिक्यूल किती घ्यायचे? 3 घ्यायचे. कोणता बॉन्ड ब्रेक होणार? तर हा बॉन्ड ब्रेक होणार. C आणि OH मधला बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे हे 3 OH जाणार. ओके, त्या ठिकाणी हे 3 Cl अटॅच होणार. म्हणजे कंपाऊंड कोणता मिळाला? थ्राईस RC डबल बॉन्ड O. ह्या C ला काय अटॅच होणार? आता Cl अटॅच होणार. प्लस किती OH रिमूव्ह झालेत? तर इथले 3 OH केलेत. 3 OH आणि इथे आहे एक फॉस्फरस. इथे सर्वांच्या लक्षात इथे एक फॉस्फरस आहे आणि इथले 3 OH. एक फॉस्फरस 3 OH हे आपण असं लिहू शकतो ना? P आणि OH किती आहेत? 3 आहेत. POH थ्राईस किंवा हेच अजून आपण असं पण लिहू शकतो H3PO3. H3PO3. तर POH थ्राईस असं न लिहिता आपण असं लिहितोय H3PO3 आणि दिस इज कॉल्ड फॉस्फरस ॲसिड. H3PO3 म्हणजे कोणता आहे? फॉस्फरस ॲसिड आहे. आणि तुम्हाला हा जो मेन कंपाऊंड मिळाला आहे तो कोणता आहे? ॲसिड क्लोराइड. इथले शेड हा जो मेन कंपाऊंड तुम्हाला मिळाला आहे तो कोणता आहे? ॲसिड क्लोराइड. एकदम इझी रिएक्शन आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड रिएक्ट्स विथ PCl3 टू गिव्स ॲसिड क्लोराइड. ओके, फक्त तुम्हाला रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी कार्बोक्सिलिक ॲसिडच्या मॉलिक्यूल किती घ्यावे लागणार? तुम्हाला 3 घ्यावे लागणार. जसे आपण अल्कोहोलचे 3 मॉलिक्यूल घेतो याच्यासोबत रिएक्शन करताना सेम त्या टाईप कार्बोक्सिलिक ॲसिडचे घ्यायचे. ओके, त्यानंतर सेकंड आहे PCl5. पहा रिएक्शन सेकंड कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH रिएक्ट्स विथ PCl5 गिव्स काय तयार होणार? एकदम इझी आहे. आता इथं 5 कार्बोक्सिलिक ॲसिड असं घ्यायचं नाही आहे. इथं 3 Cl होतं आहे त्यामुळे आपण 3 कार्बोक्सिलिक ॲसिड घेतले. इथे 5 Cl आहेत त्यामुळे इथं 5 घ्यायचं नाही आहे. तर इथे काय करायचं? पहा हा H आणि हा Cl काय रिमूव्ह करायचा? फर्स्ट HCl रिमूव्ह करायचा. प्लस त्यानंतर पहा हा R हा C डबल बॉन्ड O. हा RC डबल बॉन्ड O आणि त्याला हा एक Cl अटॅच करायचा. म्हणजेच काय तयार होईल? पहा RC डबल बॉन्ड OCl. ओके, प्लस HCl प्लस शिल्लक राहिला तर पाहिजे फॉस्फरस. इथे शिल्लक राहिला हा ऑक्सिजन आणि इथले 3 Cl म्हणजे काय तयार होईल? POCl3 तयार होईल. POCl3 म्हणजे फॉस्फरस ऑक्झी क्लोराइड. कोणत्या कंपाऊंड मिळाला? सेम ॲसिड क्लोराइड. सेम कंपाऊंड मिळाला आहे ॲसिड क्लोराइड. समजलं सर्वांना? एकदम इझी आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड रिएक्ट्स विथ PCl5 टू गिव्स ॲसिड क्लोराइड. ओके, त्यानंतर SOCl2. पहा कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड OH. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस SOCl2. SOCl2चं नाव काय आहे? सल्फोनिल क्लोराइड किंवा आपण याला काय म्हणतो? थायोनिल क्लोराइड. पहा काय तयार होणार? सेम रिएक्शन आहे. हा H आणि हा Cl काय तयार होईल सांगा? HCl तयार होईल. HCl प्लस त्यानंतर हा RC डबल बॉन्ड O. नीटले शेड हा RC डबल बॉन्ड O आणि यातला सेकंड Cl काय तयार होईल? RC डबल बॉन्ड OCl तयार होईल. प्लस शिल्लक राहिले तर पहा इथे एक सल्फर शिल्लक राहिला आहे. सल्फर
हा एक ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन, म्हणजे हा SO आणि इथला ऑक्सिजन काय तयार होईल, SO2 तयार होईल. आणि आठवतं आहे का, जेव्हा आपण अल्कोहोलची रिएक्शन SOCl2 सोबत केले होते त्यावेळेस हे दोन्ही आपण बाय प्रॉडक्ट कोणत्या फॉर्ममध्ये दाखवले होते, गॅसेच्या फॉर्ममध्ये दाखवले होते आणि सांगितलं होतं दिस इज बेस्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड. आठवतं आहे, सेम त्या टाईप दिस इज दी बेस्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ ॲसिड क्लोराइड. रिझन काय सांगा, कारण ह्या रिएक्शनमध्ये जे दोन्ही बाय प्रॉडक्ट तयार होतात ते दोन्ही कोणते आहेत, गॅसेच्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे सेपरेशन करण्याची गरज नाही, एस्केप आउट फ्रॉम दी रिएक्शन मिक्सचर, हे ॲटोमॅटिकली काय होतात, रिमूव्ह होतात. त्यामुळे आपल्याला सेपरेशनची गरज पडत नाही आणि त्यामुळे ही बेस्ट मेथड आहे फॉर दी प्रिपरेशन ऑफ ॲसिड क्लोराइड. समजले सर्वांना. आता नीट लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन तुम्ही PCl3 सोबत करा, PCl5 सोबत करा किंवा SOCl2 सोबत करा, ह्या तिन्हीपैकी कोणासोबत ही रिएक्शन करा, कंपाऊंड तुम्हाला मिळणार कसा आहे, सेम. कोणता, ॲसिड क्लोराइड. मग इथे तुमचा हा आर किती स्मॉल असू शकतो, किती लार्ज असू शकतो, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. आपण फक्त फोकस कशावरती करताय, तर हा बॉन्ड ब्रेक करताय, म्हणजे हा OH काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी CL अटॅच करायचा जर या तीनसोबत रिएक्शन केली असेल तर. ओके, हा OH काढायचा, हा OH काढायचा, OH काढायचा, त्या ठिकाणी फक्त CL अटॅच करायचं, बस, काही करायचं नाही आहे. नोट करा, हे आपण एक्झाम्पल्स पाहूया. झालं सर्वांचं लिहून. हां, आता हे आपण जनरल रिएक्शन्स पाहिले होता, याच्यामध्ये आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. हां, याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स पाहतोय. तुम्ही कितीही एक्झाम्पल्स लिहू शकता याच्यामध्ये. हां, एक्झाम्पल फर्स्ट आहे CH3C डबल बॉन्ड OH. ओके, दिस इज ॲसिटिक ॲसिड, दिस इज इथेनॉइक ॲसिड. एक्झाम्पल फर्स्ट, दिस इज इथेनॉइक ॲसिड रिएक्ट्स विथ PCl3. आता इथं आरच्या ठिकाणी काय सांगा, आरच्या ठिकाणी फक्त CH3, बाकी सर्व रिएक्शन सेमच आहे. PCl3 आहे म्हणजे हे मॉलिक्युल किती घ्यायचे, 3 मॉलिक्युल घ्यायचे. हा OH काढा, त्या ठिकाणी सेल फक्त अटॅच करा, म्हणजे काय तर होईल, थ्राईस, पुढे CH3C डबल बॉन्ड OCl प्लस काय तयार झालं इथं, H3PO3. ओके, समजलं सर्वांना. फक्त आपण काय केला, ह्या सेचा OH काढला, त्या ठिकाणी सेल अटॅच केला, अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराइड. IUPAC नेम सांगता येईल याचा 1 2 2 कार्बनमध्ये, त्यामुळे इथ कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड ANE, हे A रिमूव्ह करायचं आणि हा ॲसिड क्लोराइड आहे C डबल बॉन्ड OCl, हा फंक्शन ग्रुप आहे, तेव्हा आपण काय लिहितो OYl क्लोराइड, म्हणजे याचं IUPAC नेम काय झाला, इथेनॉइल क्लोराइड. ॲसिटिल क्लोराइड हे कॉमन नेम आहे आणि हे IUPAC नेम आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडचं स्ट्रक्चर काय, बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला आपण काय अटॅच करतो, C डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडची आपण रिएक्शन करतो आता SOCl2 सोबत सल्फोनिल क्लोराइड और थायनिल क्लोराइड. काय तयार होईल पहा, हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार आहे, HCl रिमूव्ह होणार आहे, HCl प्लस बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O, हा OH फक्त रिमूव्ह करा, त्या ठिकाणी इथला सेकंड सेल अटॅच करा, म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार, बेन्झिन रिंगला अटॅच होणार C डबल बॉन्ड O, सेल अटॅच होणार. इथे सर्वांच्या लक्षात शिल्लक राहिलं पाहिजे, इथे शिल्लक राहिला हा SO आणि हा OH मधला हा ऑक्सिजन. ओके, कारण हा H आणि हा Cl, HCl रिमूव्ह झाला आहे. इथे शिल्लक राहिला हा SO आणि हा ऑक्सिजन, म्हणजेच काय तयार होईल इथे SO2 तयार होईल. आणि आपण पाहिलं की HCl आणि SO2 हे दोन्ही पण कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, गॅसेसच्या फॉर्ममध्ये आहेत. हा मिळाला आपल्याला मेन कंपाऊंड. कोणता कंपाऊंड आहे हा, दिस इज कॉल्ड बेन्झोइल क्लोराइड. एकदम सिंपल रिएक्शन आहे. बेन्झोइक ॲसिड रिएक्ट्स विथ सल्फोनिल क्लोराइड टू गिव्स बेन्झाइल क्लोराइड. समजले सर्वांना. आता नीट लक्ष द्या, याच्यामध्ये काय झालेलं आहे, इथे पण काय झालं आहे, हा OH रिमूव्ह झाला आहे, त्या ठिकाणी सेल अटॅच झाला आहे. इथे काय झालं आहे, OH रिमूव्ह झाला आहे, त्या ठिकाणी सेल अटॅच झाला आहे. म्हणजे तुम्ही PCl3 सोबत रिएक्शन करा किंवा PCl5 सोबत रिएक्शन करा किंवा SOCl2 सोबत रिएक्शन करा, कार्बोक्सिलिक ॲसिडमधला फक्त OH रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी Cl अटॅच करायचा फक्त, बस. काय तयार होईल,
ॲसिड क्लोराईड तयार होईल. समजले सर्वांना? तर इथपर्यंत नोट करा. आपण एक होमवर्क देतोय, नोट करा. हे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले? तर आपण फर्स्ट पॉईंट पाहिले याच्यामध्ये रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ OH बॉन्ड, आणि त्यानंतर आपण सेकंड रिएक्शन पाहत होतो रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड. तर याच्यामध्ये टोटल 4 रिएक्शन्स आहेत. तर त्यामध्ये आपण 2 रिएक्शन कंप्लीट केलेत, रिएक्शन विथ अल्कोहोल, आणि सेकंड रिएक्शन आपण कंप्लीट केले रिएक्शन विथ PCl3, PCl5 आणि SOCl2. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. आता हा जो होमवर्क आहे तो तुम्हाला 2-3 रिएक्शन मिक्स करून दिलेला आहे. ह्या रिएक्शन सर्व ह्याच टॉपिकमधले आहेत. जे मेन्स एक्झाम असो किंवा नीट एक्झाम असो, आपल्याला काय करतात, एखादा पर्टिक्युलर रिएक्शनवरती क्वेश्चन विचारतात किंवा त्याच टॉपिकमधल्या 4-5 रिएक्शन कंबाईन करून त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, किंवा 11वी आणि 12वी असे रिएक्शन्स कंबाईन करून त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये तेच केलेलं आहे. 1-2-3 रिएक्शन्स याच्यामध्ये कंबाईन करून हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.